नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक रेसिपी घेऊन आले। ती रेसिपीचं नाव आहे अन्नपूटची कढी। ही मोठमोठ्या मंदिरात बनते आणि तुम्हाला मी अशा प्रकारे बनवून दाखवणार घरामध्ये कशी बनवायची छोट्या कुटुंबासाठी। तर बघा, ही रेसिपी आहे की नाही, ही जी कढी म्हणतात, ही कढी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे। आणि त्यासाठी सामग्री काय काय लागणार आहे ते आपण पाहूया। हे बघा, यामध्ये वांग चिरून घेतले मी आणि बटाटा घेतलाय, 2 बटाटे आणि 2 वांगी घेतले। इथं बीटचे तुकडे थोडेसे करून घेतले। इथं हिरवी मिरची 4-5 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि टोमॅटो सुद्धा घेतले चिरून। इथं आलं जरा किसून घेतलेले। आता या ठिकाणी पहा, जरा मोहरी घेतली आहे, आपल्याला लागेल तशी मोहरी घेऊया। आता इथं बडीशेप घेतली आहे, धना पावडर घेतलाय, गरम मसाला घेतलाय आणि हळद थोडीशी घेतली। या ठिकाणी मी जिरा पावडर घेतली, थोडंसं हिंग घेतले, खडा हिंग आपण बारीक करून घ्यायचं पुन्हा। हे 2-3 वेलची घेतली मी, लाल मिरची पावडर घेतली। इथं गरम मसाला, गरम पत्ता घेतलाय, गरम पाणी घेतलं, गरम पत्ता घेतला। आणि या ठिकाणी पहा, लवंग घेतली थोडीशी, लवंग आणि काळी मिरी आणि हे आपल्याला फूल असतं मसाल्याचं ते घेतले। कढीपत्ता घेतला थोडासा। आणि आपण आता या रेसिपीसाठी आणखी पहा, डाळीचं पीठ मी वाटीभर फेटून घेतले आणि आपल्याला आणखीन डाळीचं पीठ लागणार आहे ते मी इथे घेतलंय, फेटून ठेवलंय। आणि हे दही पण 1 वाटी फेटून घेतलेलं आहे, दोन्ही पण। आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी बघा, एक मोठी कढाई मी ठेवली आहे, लोखंडाचीच कढाईमध्ये या कढीची टेस्ट भरपूर छान येते। तसं तुम्ही करू शकता जर्मनच्या स्टीलच्या मध्ये, पण लोखंडी कढाई असेल तर उत्तम आहे। बघा, आता मी कढाई गरम करून ठेवली आहे, यामध्ये थोडंसं तेल ओतूया आपण। एक पळीभर तेल ओतलं तरी चालतं, यात तेल जास्त लागत नाही, फक्त आपला मसाला भाजण्यापुरतं मी तेल टाकलंय। तर यामध्ये सर्वप्रथम आपण कढीपत्ता, हिंग हे सगळं टाकायचंय। सर्वप्रथम मी आता हे हिंग जे आहे आपण मोठं दाखवलेलं मी, हे जरा कुटून घेतले थोडंसं, हे आपल्याला तेलात टाकायचंय। चांगलं तेलामध्ये खरपूस भाजलं हिंग, मग आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। बघा, भाजलंय, मला वाटतं की आता कढीपत्ता टाकलाय। आता आपण हे खडे मसाले जे घेतलेले, गरम पत्ता, हा गरम पत्ता मी टाकायला पाहिजे, काळी मिरी चांगली तडतडून घ्यायची। आता यामध्ये मी हे फूल दाखवलेलं मसाल्याचं हे पण मी चुरून जरा टाकायला मी ही वेलची टाकते बघा। तर या ठिकाणी मी बडीशेप घेतलेली, ही बडीशेप पण टाकते। हे सगळे खडे मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे। आता नंतर आपण यामध्ये मोहरी टाकायची, चांगलं व्यवस्थित घालून घ्यायचं। गरम मसाले जेवढे चांगले भाजतील तेवढं आपला खमंग वास कढीला येणार आहे। बघा, हे असं वाजायला तडतडायला लागले चांगलं। आता यामध्ये मी हे भाज्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायला लागले। यामध्ये अजून आपण गाजर वगैरे पण टाकू शकतो। यात बघा, आता मी हिरवी मिरची पण टाकते, इथंच बीट पण टाकायला लागले, पुन्हा हे आलं आहे हे पण टाकते आणि हे टोमॅटो पण टाकून दिले। आता या सगळ्या भाज्या एकत्र आपण व्यवस्थित चांगल्या परतून घ्यायच्या। आपण या ठिकाणी सगळं जे सामग्री होती आपण चिरून घेतलेली भाज्या ज्या पण असतील आपल्या घरामध्ये भाज्या, त्या पण आपण टाकू शकतो। असं नाही की बटाटा आणि वांग घालावं, बाकी सगळं बीट किंवा शिमला मिरची, बाकीच्या जे भाज्या, गाजर, मुळा, हे सगळं टाकलं तरी खूप छान होतं। याला मी चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचे। आणखी मला आता याला वाफ दिली की छान होतं। मला मी एक वाफ देऊन ठेवणार आहे। आता नंतर आपण बाकीची सामग्री टाकायची। मला याला आता एक वाफ आली चांगली। आपला बटाटा पण मला वाटतं यात शिजला गेला। आता थोडंसं परतले, छान वाटलं, तर भाज्या शिजून निघाल्या। आता यात मी हिरवे मसाले टाकले सगळे,
हे जे मसाले सगळे मी टाकायला लागले बघा या. भाजून घेतलं भाज्या परतून घेतल्या. आता या मी हे जे तुम्हाला सांगितलं होतं बेसन मी घेऊन घेतले. 1 वाटी बेसन आणि 1 वाटी दही फेटून घेतलेले. हे सगळं एकत्र करूया आपण. यात पाणी घ्यायचं काय यात मी आणखीन पाणी वतायला लागले. आता भरपूर पाणी वतायचं. आता यात मावळ थोडं मी वतले. आता ही भाजी आपली भाजून झाली व्यवस्थित बघा. एकजीव व्हायला घेते. आता यात बघा मी सगळं सामग्री आपण फेटून घेतलेलं दही आणि बेसन सगळं टाकत आहे मी. त्यात आणखी मी पाणी टाकलं. आपल्याला यात पाणी भरपूर ओतायचे कारण कढी पातळ आता पातळ करणार आपण उकळणार ना तेव्हा ती घट्ट होणार. आता पहिलं भरपूर पाणी ओतायचं. कढी शिजण्यासाठी जरा वेळ लागणार आपल्याला. ते आणखीन पाणी यात मावल. आता यात बघा मी पाणी भरपूर ओतायला लागले. बघा यामध्ये मी 2 लिटर जवळजवळ पाणी टाकलं आहे. त्यामध्ये आता मी 1 लिटर पाणी ओसूपर्यंत असं उकळून घेणार आहे. चांगलं खळखळून उकळी आली पाहिजे चांगली उशीरपर्यंत. आणि जसं आटत जाईल कढी तेवढी एकदम चविष्ट लागणार आहे. चांगली खदखदून उकळायला लागली कढी आपली. आता बघा मी पाणी घातलं होतं आपण पूर्ण भरून. हे निम्म झाले पाणी आटून गेले. आता बघा ही कढी कशी मिळून आली किती छान दिसते. आणि यात मी छोटे छोटे असे तुम्हाला दाखवलं होतं. बेसन घेतलं होतं वाटीमध्ये थोडंसं. त्याची मी भजी बनवून घेतल्यात बघा. तळून घेतले. फक्त मीठ घातलं होतं यात काही घातलं नाही. आता हे तळून घेतलेले भजी मी यात टाकायला लागले होते. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आता जसं आपली थंड होईल कढी तशी मिळून पण येणार आहे. आणि ही जे आपण भजी टाकलेत ना हे आपण यात मुरून जाणार. एकदम छान वाटते. असं एक पकोडी यातली अशी भजी खायला खूप छान वाटते बघा. यात मी कोथिंबीर अशी चिरून घेतली त्यात वरून टाकायला लागली. ही मावशी आणि आई आमची मधुबनला गेली होती. ती आज घरी यायला लागली. मी त्यांना जेवायला बोलवले घरी. त्यासाठी मी कढी बनवली बघा. आता ही आपली कढी तयार झाली आहे. एकदम चटपटीत अशी कढी झाली आहे. एकदम छान वाटते खायला. आणि वाटीमध्ये घेऊन आपण चमच्यानं जर ही पकोडी फोडून खाली तर अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते ना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.